डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील वाद हा वैयक्तिक द्वेषाचा नव्हता, तर तो दोन वेगवेगळ्या विचारसरणीचा, सिद्धांताचा आणि समाज परिवर्तनाच्या मार्गाचा महासंग्राम होता. दोघेही अत्यंत प्रामाणिकपणे समाजातील अस्पृश्यता आणि अन्याय नष्ट करू इच्छित होते, पण त्यांचे मार्ग एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध होते. हा वाद आपण 3 टप्प्यात समजून घेऊया मित्रांनो. पहिला टप्पा, मूळ विचारसरणीतील फरक, जातीव्यवस्था विरुद्ध अस्पृश्यता. महात्मा गांधीचा दृष्टिकोन, गांधीजींचा हिंदू धर्मातील मूळ चातुर्वर्णीय व्यवस्थेवर विश्वास होता, म्हणजे जसं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. त्यांचे म्हणणे होते की ही व्यवस्था कामाच्या विभागणीसाठी योग्य आहे, फक्त त्यात उच्च नीच भाव आणि अस्पृश्यता नसावी. ते अस्पृश्यतेचा उल्लेख हिंदू धर्मावरील कलंक असा करायचे आणि दलितांना त्यांनी हरिजन असे नाव दिले होते. हरिजन देवाची माणसे असं त्यांचं म्हणणं होतं. बाबासाहेबांचा दृष्टिकोन, बाबासाहेबांनी गांधीजींचा हा विचार पूर्णपणे फेटाळून लावला. त्यांनी सांगितले की जोपर्यंत हिंदू धर्मातील जाती व्यवस्था समूह नष्ट होत नाही, जोपर्यंत जाती व्यवस्था नष्ट होत नाही, तोपर्यंत अस्पृश्यता कधीही नष्ट होऊ शकत नाही. हरिजन या शब्दालाही बाबासाहेबांचा तीव्र विरोध होता. त्यांचे म्हणणे होते की आम्हाला देवाचे नाही तर माणूस म्हणून सन्मानाचे आणि हक्काचे स्थान हवे आहे. दुसरा टप्पा आपण आता समजून घेऊया मित्रांनो, लंडनची गोलमेज परिषद. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आता लंडन गोलमेज परिषद वादाचा मुख्य केंद्रबिंदू बघणार आहोत मित्रांनो. बाबासाहेबांनी असा युक्तिवाद केला की दलित, अस्पृश्य हे हिंदू धर्माचा भाग असले तरी त्यांना हिंदू समाजात प्राण्यांपेक्षाही वाईट वागणूक मिळते. त्यामुळे दलितांना राजकीय संरक्षण मिळवण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळावा, ज्याला सेपरेट इलेक्टोरेट असं म्हणतात मित्रांनो. याचा अर्थ असा होतो की दलितांच्या उमेदवाराला फक्त दलित लोकच मतदान करून निवडून देतील. गांधीजींनी याला कडाडून विरोध केला. सेपरेट इलेक्टोरेट याला गांधीजींनी कडाडून विरोध केला. त्यांचे म्हणणे होते की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ दिला तर ते हिंदू समाजापासून कायमचे वेगळे होतील आणि यामुळे हिंदू समाज फुटेल. आता आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये हे समजून घेऊया की पुणे करार 1932 आणि एरोडा तुरुंगातील उपोषण. गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी बाबासाहेबांची मागणी मान्य करत दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केला. याला कम्युनल ॲवॉर्ड म्हणतात मित्रांनो. या निर्णयाच्या निषेधार्थ महात्मा गांधीजींनी पुण्याच्या एरोडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. गांधीजींची प्रकृती झपाट्याने खालवत गेली. संपूर्ण देशातून बाबासाहेबांवर प्रचंड दबाव निर्माण झाला. जर गांधीजींना काही झाले तर देशात दलितांवर प्रचंड मोठे अत्याचार आणि कत्ली होतील अशी परिस्थिती निर्माण झाली. शेवटी 24 सप्टेंबर 1932 रोजी बाबासाहेबांनी अत्यंत जड अंतकरणाने गांधीजींचे प्राण वाचवण्यासाठी माघार घेतली. दोघांमध्ये जो तह झाला त्याला पुणे करार, पुन्हा ॲक्ट म्हणतात. या करारानुसार स्वतंत्र मतदारसंघाची मागणी रद्द झाली, पण त्या बदल्यात दलितांना प्रांतिक आणि केंद्रीय कायदेमंडळात राखीव जागा, रिझर्व्ह सीट्स देण्यात आल्या. याचा अर्थ उमेदवार दलित असेल पण त्याला सर्व जातीचे लोक मतदान करतील. बाबासाहेबांनी नंतर आपल्या व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स या पुस्तकात लिहिले की पुणे करारामुळे दलितांचे मोठे राजकीय नुकसान झाले, कारण यामुळे निवडून येणारे दलित प्रतिनिधी हे सवर्णाच्या मतावर अवलंबून असल्याने स्वतंत्रपणे आवाज उठवू शकत नव्हते. थोडक्यात सांगायचे तर गांधीजींचा भर हा सवर्णांचे हृदय परिवर्तन करून अस्पृश्यता घालवण्यावर होता,
तर बाबासाहेबांचा भर हा दलितांना कायदेशीर आणि राजकीय हक्क देऊन सशक्त बनवण्यावर होता.